की पिंपरी चिंचवड मधल्या कुदळवाडीमध्ये बांगलादेशी राहतात म्हणून तिथे झालेली अतिक्रमण कारवाई ही फक्त राजकीय आणि प्रशासकीय प्लॅन्ड कारवाई होती. कारण ज्या कुदळवाडीत ही घटना घडली, अतिक्रमण कारवाई झाली, तिथं एकही बांगलादेशी अजूनही सापडलेला नाही. हा, त्याच्या आसपास सापडले का सापडले, मोशीमध्ये सापडले, पिंपरीत सापडतात, भोसरीत सापडतात, नेहरूनगर, वाकड, हिंजवडी, चाकण, तळेगाव, ह्या परिसरात, दापोडी. पण हे जे कोण आहेत बांगलादेशी लोक, तर ही लोक म्हणजे हॉटेलमध्ये कामगार आहेत, पुण्यातल्या बुधवारपेठमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या काही महिला आहेत ज्या तिथे राहत आहेत. आज 3 दिवसापूर्वी एक सापडली भोसरीमध्ये, त्याच्या आधी एक मागच्या महिन्यात नेहरूनगरला एक महिला सापडल्या. दोघी महिला भारतामध्ये आल्या ज्या पुण्यातल्या बुधवारपेठमध्ये वेश्या व्यवसायासाठी आल्या, आणल्या गेल्या, फसवलं, जे असेल तो भाग वेगळाच आहे सगळा, पण त्या बांगलादेशी होत्या. तशा त्या सापडलेल्या आहेत, काही कामगार सापडलेले आहेत. पण हा, बांगलादेशमधनं येऊन बांगलादेशामधली जे फुटीर संघटना आहेत त्याच्यासाठीच काम करणारे किंवा इथं आपल्या ह्याला त्रास होईल म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आहे असे कोणी सापडले नाहीत. जे आहे त्यातले 2 का 3 जण आहेत असे की जे बांगलादेशमधल्या बंदी घातलेल्या संघटनेचे होते, पण ते चाकणमध्ये सापडले होते. आणि ते पण आले होते का, तर तिथून ते बंदी घातलेल्या संघटनेचे होते, पण ती संघटना आणि बांगलादेशचं अस्तित्व आणि तिथलं ते सगळं एकंदरीत बघितलं, इथे येऊन ते कामगार म्हणूनच काम करत होते.